वसई मॅम. हॅलो प्रसाद सर. हॅलो. माझं नाव ओंकार राऊत. बर. दादरला राहतो. बर. माझं वय लग्नाचं. नाही नाही, तुम्हाला वाटत असेल अरे हा तर 18चा आहे, हा का लग्न करतो, पण तसं नाही. पण तसं नाहीये. माझ्या माझ्या म्हणजे माझ्या बरोबरच्या मित्रांचं तर लग्न झालं, हनीमून पण झाला, आय मीन मुलं पण झाली त्यांना, पण मी अजूनच असा आहे. म्हणजे आता माझी भिरभिरती नजर, मला आता स्थैर्य आणायचे त्या नजरेला. हे मुलगी पण आहे, माझं तिच्यावर प्रेमही आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. प्रिया नाव आहे तिचं, फक्त तिच्या घरच्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम, मी येतो आणि याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. आपला चेहराच तसा आहे, बघितल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण आता तिच्या घरी जाणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, आणि मग तुम्हाला येऊन पत्रिका देणार आहे. सई मॅम संगीतला आपल्याला डान्स पाहिजे, आणि प्रसाद सर अँकरिंग पाहिजे आपल्याला संगीतला. डन. पाहुण्यांची लिस्ट देतो, असला अपमान करा त्यांचा स्टाईल मध्ये. कोणाशी बोलतोस ये ना. आलो आलो आलो. तिला माहित नाहीये ते असं आपल्याला बोलावं लागतं. तुम्हाला ऍक्टिव्ह केल्याशिवाय तुम्ही बघणार कसं. तुझंच घर आहे ना. हो, मी लाजून चुकून बाहेर गेले. बाहेर कुठे. परत. ओके ओके. प्रिया मिठीत येतच नाहीयेस तू. हे या ताई आणि आत्या आहेत ना घरात. हो. ज्यांच्याशी बोलायचंय ते नसेल तर कोणाशी बोलायचं. हो. आत्या, ताई, आत्या. काय ग प्रिया, ताई, काय ग प्रिया, आत्या. ताई. आत्या, ताई, हा ओंकार तुझ्यासोबत कॉलेजला आहे. गेले वर्षभर तुमचं काहीतरी सुरू आहे आणि तुम्हाला लग्न करायचंय, त्याबद्दल बोलायला हा आज इकडे आलाय. हो की नाही, हो की नाही, हो की नाही, हो की नाही. छान आहे हा मुलगा, टापटीप आहे. पाया पडतो. अरे वेडा. आत्या पाया पडतो. अरे वेडा. थँक्यू ताई. आत्या एकदम संस्कारी आहे हा. छान आहे. थँक्यू आत्या. अय्या, म्हणजे तुला पसंत आहे आम्हाला. आत्या चोलबाई लग्नाची तयारी करूया. एक मिनिट म्हणजे मी पसंत आहे तुम्हाला. स्किट संपलं नाही म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक मिनिट, प्रॉब्लेम आणि ह्या घरात छे शक्यच नाही. नाही मला आत्या प्रिया म्हणाली होती काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा. नाही ओंकार, प्रॉब्लेम ह्यांचा नाही, माझा आहे. काय झालं. काय गं? प्रिया, काय केलंस हे? प्रिया, काय करून बसलीस? समाजात तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. प्रिया, काय रे तुम्ही मुलं, जरा धीर धरवत नाही का? काय गं? आत्या, आत्या आत्या, मला माहित होतं तुम्ही दोघी या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही. कशी मान्यता देणार? कोणीही देणार नाही. काय रे, देईल का कोणी मान्यता? पण काय केलंय तिने. अरे मग आधी विचारा ना, एवढं रिएक्ट कशाला होतं आधीच. प्रिया काय केलंय सांगशील का जरा. ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. हुशबाई, एवढंच ना. ये इकडे. अगं, काय ग तुझं, माझा जीव आता पडला असता खाली. नाही, ते विचार आले डोक्यात. मग काय? काय ग, एवढं काय त्यात.
अगं एवढंच आहे ना की ताईचं लग्न आधी करूया मग आपण लग्न करूया. इट्स ओके, इट्स हे फाईन. नाही हो, तुमचं ठरलंय तर तुम्ही करून घ्या. ताई, मी लहान आहे की नाही? लहानपणापासून तू फक्त माझ्या सुखाचा विचार केलास, पण तुझी सुद्धा काहीतरी स्वप्न असतीलच ना? तुझी स्वप्न मोडून मी माझी स्वप्न कधीच पूर्ण करणार नाही. आधी तुझं लग्न, मग मी हसत हसत काय खिदळत खिदळत लग्न करेन. त्यांनाही घ्या. नाही, नाही. तिला तिचा खांदा पुरतो. अरे पण ताई, आत्या रडताय कशाला? अरे आनंद, सॉरी, आनंदाचा क्षण आहे ना, रडताय कशाला? आणि तुम्हा खरंच तिघींचा बॉन्ड बघून ना मला असं जेलस व्हायला होतं. म्हणजे डिजिटल युगात एवढा बॉन्ड, म्हणजे खरंच सल्यूट, असा सल्यूट द्यायला पाहिजे तुम्हाला खरं तर. नाही, आपण आधी ताईंचं लग्न करूया, मग प्रिया आपण आपलं लग्न करू. बरं बाबा. नाही बरं वगैरे नाही, आधी अरे बर. ताई. बरं बाबा, बरं, तुम्ही म्हणाल तसं. पण प्रिया, जशी तुझी इच्छा आहे ना तशी माझी एक इच्छा आहे. आई बाबा गेल्यावर आपल्याला लहानाचं मोठं कोणी केलं? आत्याने. तिचा डिवोर्स झाला, एकटी पडली बिचारी. काय ग? काय ग? ते काही नाही, दिवस आठवले, जळले मेले म्हणून. ते काही नाही आत्या. आधी तुझं लग्न, मगच माझं लग्न. ए बाई, छे छे छे, आत्ता कुठे या वयात, म्हातार वयात लग्न करणार? आत्या, काय खूळ हे डोक्यात बघ आणलंय? तू. अगं, कर ना गं. आत्या, नाही बाई, आत्ता कुठे? नाही नाही नाही, ताई बरोबर बोलतीये. आधी तुझं लग्न, मग ताईचं लग्न, मग माझं लग्न. अगं पण- ओके ना ओंकार? मोठा प्रॉब्लेम आहे जरा, म्हणजे बारकाच प्रॉब्लेम. इथे बस. खूप वेळ लागेल ना ग प्रिया. म्हणजे आधी काका शोधा, मग भाऊजी शोधा, मग त्यांचं सिलेक्शन, मग रिजेक्शन, मग परत एक सजेशन, मग सिलेक्शन, मग रिसेप्शन. असं खूप वेळ लागेल ना त्या गोष्टीला. आणि माझं वय आता असं अडनिडं आहे ना की अशी उडी मारली की मी म्हातारा होईन असं. कुंपणावर आहे ग मी, कुंपण उघडलं की मी म्हातारा तरुण असं आहे मी. वेळ लागेल जरा. ताई ताई, ओंकार म्हणतोय की वेळ लागेल. आत्यासाठी आम्ही मुलगा शोधलाय. मला सांगितलं का नाहीस? तुला मुलगा माहितीये? मला पण सांगा. खांडेकर काका. आम्हाला माहितीये खांडेकर काकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आठवतंय ना, आत्याचे मिस्टर दारू पिऊन तिला मारायचे तेव्हा खांडेकर काकाच मध्ये पडायचे. हो की नाही? आत्या, काय ग, रडू नको. नाही, लाली पुसते. आत्या, खांडेकर काका मध्ये पडायचे आणि आत्याच्या मिस्टरांना असं दूर सोडून द्यायचे मांजरी सारखे. प्रिया, दुःखी वाक्य रडत, आनंदी वाक्य हसत, असं का नॉर्मल बोलायला सांग ना त्यांना. अरे पण खरंच खांडेकर काकांनी आत्याच्या डिवोर्स मध्ये खूप मदत केली होती. प्रत्येक तारखांना ते हजर राहायचे. वकील सुद्धा त्यांनीच आणला होता, इंटरकॉम सुद्धा त्यांनीच भरला होता. रडायचं काय आहे त्यात? नॉर्मल झालंय ते, नॉर्मल बोल ना. त्यांना जळलं मेलं सगळ्यांचं सगळं करायचं असतं. सगळ्यांवर खूप प्रेम करतात ते. नाही आत्या, तुझ्यासाठी ते खूप करतात. हो ना? काय ग आत्या, आम्हाला माहितीये ते तुला खूप सुखी ठेवतील. हो,
नाही मला मान्यच आहे हा. म्हणजे काय ग आत्या माझं प्रेम आहे त्यांच्यावर अय्या. पण त्यांना मान्य असेल का अरे कसं नसेल का मान्य कशाला नसेल नाही नाही आपण आत्ताच त्यांना विचारून घेऊया का फोन करायचा नाही नाही ते इथेच राहतात बाजूला बाजूला राहतात या बाजू में अरे मग पटकन बोलवा ना त्यांना 15 मिनिटात त्यांचं लावू 15 मिनिटात ह्यांचं उरकू 15 मिनिटात आपलं उरकून टाकू. 45 मिनिटात 3 लग्न उरकून टाक्या पटापट चल चल चल, चल लग्नाचा बार उडवला चल 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 खांडेकर काका ओ खांडेकर काका कोण येणार आहे ह्या आवाजाने प्रिया खांडेकर काका ओ खांडेकर काका कोण आहे रे? मला बोलत आहे. काम होतं जरा येता का या मी नाही कामामध्ये नंतर जातात. थांब. स्वॅग बघितलं खांडेकर काकांचा बोलव त्यांना बोलव बाजूला हो आता जलवा बघ आत्याचा आत्याचं काम आहे जरा येता का आत्या आम्ही आहोत इथे सॉरी काय बघतोय आम्ही काय हो बोलावलं नाही मी नाही बोलावलं होतं प्रियाचा मित्र नाही नमस्कार अरे केबलवाला पण आलाय. टेबलवाला नाही नाही प्रियाचा मित्र आहे तो त्यांचं ठरलंय तुम्ही लांबच राहा बरं चार लांबच राहा सॉरी ओळखलं नाही. प्रिया प्रियाचा मित्र प्रियाचा पटकन बोला हा प्रियाचा मित्र आहे त्यांचं जुळलंय ठरलंय लग्न हे आम्हाला पण बोलावा लग्नाला नाही तर एकटं एकटं करून घ्याल. म्हणूनच बोलवलंय तुम्हाला म्हणजे तुमचं लग्न झालं तरच त्यांचं लग्न होईल असं आहे. काय 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 बोले काय बोले म्हणजे पोरांचं असं म्हणणं आहे की आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं बरं अय्या तुम्ही माझा होकार आहे. झालं होकार. आत्या आता सिंगल सोफ्यावर बसायचे दिवस गेले तुमचे बसा इथे बसा बाजूला जोड्याने मग आत्या या महिन्यातली कुठली तारीख पक्की करूया लग्नासाठी खांडेकर जी म्हणतील ती मान्य आहे मला छबू खांडेकरजी की खांडेकर जी म्हणतील ती तारीख सांगा पटकन तारीख सांगा तर काय मला जरा ताईला विचारावं लागेल. कोण कोण ताई यांची सख्खी बहीण आहे ती काय पंचांग काढते का नाही नाही त्यांचं पण लग्न व्हायचंय अजून सगळे बिनलग्नाचे ह्याच बिल्डिंग मध्ये राहत आहेत का म्हणजे कोण आहे ही ताई कोण आहे नाही आलो. जाणार. काय 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 झाला आमना ताईंसाठी लई पोरगे बघितले पण ताईला आपण आवडतच नाही होकारच देत नाही. आता मला सांग बिन लग्नाची ताई घरात बसले मी लग्न केलं लोक काय म्हणतील. काका आपण आता त्यांना विचारूया का तसं असेल तर बरंच आहे. दूध का दूध पाणी का पाणी हेच काढून टाकूया. मी पटकन बोलवा कुंपणावर आहे मी या ईशा कुठे आहेस. चितेवर जळतीये कवटी फोडायला येतोस. कोण लग्न करणार यांच्याशी इकडे या इकडे या. वनाचं मडकं फोडायचंय का तिरडीचं बांबू तोडायचंय. स्मशानातच राहतात की आता माझ्या बघ ये ईशा बघायला पोरगा आलाय तुला. कुठे या ढापण्यात काय ठेवलं
अगं ताई तो पोरगा नाही आहे तो केबलवाला आहे. अहो मी केबलवाला नाहीये. तू त्यांना पाहायला आला नाहीयेस हे सांग ना. आता ते महत्वाचं आहे का? मी त्यांना इथे ये तू. सगळे या बिल्डिंग मधले बाशिंग बांधूनच आहेत, फक्त लग्न कोणाला करायचं नाहीये. कोण आहे हे? आपण आपल्या लग्नाचं बोलायला आलोय की नाही प्रिया? मारुतीच्या शेपटीसारखे हे वाढतच चाललंय. त्याला आग लावा आणि लंका जाळा माझी काय ते. मी शपथ घेतलेली आहे, जोपर्यंत ताईचं लग्न होणार नाही मी लग्न करणार नाही. जोपर्यंत आत्याचं लग्न होणार नाही मी लग्न करणार नाही. पण खांडेकर तयार असतील तर मी लग्नाला तयार आहे बाई. दादा ताईचं लग्न झालं की आपण लगेच करणार. दादा पण मला केबलवाला अजिबात पसंत नाही. मी याच्या पिंडाला शिवणार पण नाही. अहो मी नाहीये हो केबलवाला. तू नाही त्यांना बघायला आलास हे सांग ना. तुझ्या गळ्याला काही गप्प, काहीतरी गळ्याला सांगू नको. तिघही सेम आवाजात बोलताय, कोण कोणाशी बोलताय कळत नाहीये. एक मिनिट थांबा जरा. हे बघा, हे मरण आत्या, हे आत्या आहे, ह्यांच्या बहिणी आत्या. आपण तुमच्यासाठी एक वर शोधूया. हं? नाही 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 दादाचं लग्न झाल्याशिवाय मी करूच शकत नाही. हे नवीन आहे आता, हे नवीन ऍड केलं ह्यांनी आता. ये ताई असं काय, तुझं आधी लग्न नाही झालं तर समाज काय बोलेल? नाही मी नाही. छबू ताईचं लग्न झालं की आपण लग्न करूया. अगं बाई नाही खांडेकर, तुम्ही माझ्याशी लग्न करणार नसाल तर ही छबू दुसऱ्या कुणाचीच होणार नाही मी. आत्या लग्न करणार नसेल तर मीही कोणाचीच होणार नाही बाई. ताईचं लग्न होणार नसेल तर आपलं लग्न कसं होणार? अगं पण आत्याच लग्न करणार नसेल तर मी कसं करू? अगं पण तेच तयार नाहीत लग्नाला तर मी कसं करू? पण ताईचं झालं की मी करतो बोललोय ना. पण दादाचं लग्न होईपर्यंत मी कसं करू? आणि ताईचं आधी व्हायला पाहिजे मग मी करणार. नाही पण तुम्ही नसाल ना माझ्या आयुष्यात तर ही छबू दुसऱ्या कुणाचीच नाही. आत्याचं लग्न होणार नसेल तर मी पण कोणाचीच नाही. ताईचं लग्न होणार नसेल तर मी पण लग्न करणार नाही. अगं पण आत्याचंच लग्न नाही झालं मी कसं करू? ती करू काय म्हणतात? ताईचं तर आधी होऊ दे. समाज काय म्हणेल? दादाचं होईपर्यंत मी नाही करणार. अरे बघ ताईचं झालं की आपण लगेच करू. तुम्ही म्हणालात हो तरच मी लग्न करणार हं? आत्या तू हो म्हणालीस तरच मी लग्न करणार. ताईचं लग्न झालं